हाय हॅलो नमस्कार, मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप सगळे मजेत असाल। तर मागचा जो किचन क्लिनिंगचा जो व्हिडिओ होता तो तुमच्या सर्वांना खूप आवडला होता आणि परत मी एक किचन क्लिनिंगचा रूटीन घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा। तर व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे आणि सगळ्यात आधी बघू शकतात ओट्यावरती किती पसारा झालेला आहे। तर सकाळी स्वयंपाक वगैरे झाला तर असाच ओट्यावरती पसारा होत असतो आणि मी स्वयंपाक होऊस्तर कुठंच म्हणजे क्लिनिंगचं बघत नसते आणि स्वयंपाक एकदा झाला, जेवण वगैरे झाले की मग किचन क्लिनिंग आवरायला घेते। तर किचन असं छोटा असल्यामुळे काय होतं ना की पसारा खूप होऊन जातो आणि थोडं जरी म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवला तर खरगट वगैरे सांडलेलं असतं। काही जर भाज्या वगैरे निवडल्या त्याचं सुद्धा तसंच असतं आणि मग आवरायला घेते। तर सगळ्यात आधी बघा किचन ओट्यावरची जी म्हणजे इतका सारा जो पसारा होता, ऑनलाईन जे जेवणासाठी जे मागवलेलं होतं ते त्याच्यासुद्धा म्हणजे बॅग्स इथंच होता। तर सगळा कचरा वगैरे उचलून घेतला, ओला कचरा ओट्यावरचा साफ करून घेतला। एक कॅरी बॅग घेतली, कॅरी बॅगमध्ये पूर्ण ओट्यावरचा जो कचरा वगैरे होता, जे सांडलेलं होतं ते सगळं उचलून घेतलं आणि मग जी भांडी होती ती बेसिंगमध्ये टाकली। म्हणजे मला बेसिंगमध्ये टाकल्यावरती कसं आहे ना की ओटा मोकळा होतो आणि ओटा मोकळा झाल्यामुळे भरपूर जागा मिळते भांडे ठेवायला वरती। तर बेसिंगच्या भांड्यामध्ये सगळी भांडे ठेवली आणि छान अशी सगळी घासून घेतली। तर घासून ती ओट्यावरती ठेवते, म्हणजे बेसिंगचं भांडंसुद्धा छोटं आहे त्यामुळे आता ही बेसिंगची म्हणजे भांडे ठेवायची ती जाळी आहे ना, तर ती सुद्धा छान आज क्लीन करून घेणार आहे। भरपूर दिवस झाले बेसिंगची म्हणजे भांडे ठेवायची जाळीसुद्धा बरेच दिवस झाले क्लीन केलेली नव्हती, तर आता क्लीन करून घेणार आहे। तर जास्त खराबच होत नाही, रोजच्या रोज जर अशी आपण स्वच्छता ठेवली तर आपली डीप क्लिनिंग करायची सुद्धा वेळ येत नाही। तर जाळी वगैरे छान धुवून घेतली आज। तर बरेच वेळा दुसऱ्या म्हणजे घरातल्या ज्या गृहिणी असतात तर जाळी वगैरे आपण सुद्धा स्वच्छ ठेवली नाही, त्यावरती खूप सारे म्हणजे चिकट डाग लागलेले असतात, थर लागलेला असतो। तसं माझ्या भांड्याच्या जाळीवरती काहीच खराब झालेली नव्हती, पण तरीही मी घासून घेतली। त्यानंतर बघा बेसिंगचं भांडंसुद्धा छान पहिले घासून घेतलं, कारण त्यामध्ये आता मला हे जी भांडी होती घासलेली ती धुवायची होती, धुवण्यासाठी त्यामध्ये ठेवायची होती, कारण त्यामध्ये तेलकट वगैरे तुप्पट सांडलेलं होतं आणि त्यामुळे माझे भांडे परत चिकट झाले असते। त्यामुळे भांड्याला एक हात मारून घेतला बेसिंगच्या। त्यानंतर भांडी ठेवल्यानंतर भांडी छान अशी सगळी धुवून घेतली आणि भांडी धुवून झालेली होती आणि आता ओटा मला क्लीन करायचा होता, डीप क्लिनिंग करायचा होता। किचन काउंटर जे असतं आपलं ते आठवड्यातून एकदा असं क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं, कारण त्यावरती खूप सारे म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये चिकट थर झालेले असतात किंवा आपण रोजच्या रोज कितीही साफसफाई केली तरी आपल्याला एकदा काउंटर घासणीने घसावंच लागतं आणि जेव्हा घासणीने जेव्हा आपण घसतो ना तर तेव्हा आपल्या ओट्यावरती जे काही चिकट डाग लागलेले असतात, जे पाण्याचे डाग असतात आणि माझे इथे थोडंसं क्षारचं पाणी आहे, बोरिंगचं पाणी येत असतं, त्यामुळे तर लवकर ओटा खराब होत असतो आणि मग क्लीन करायची गरज पडत असते। तर आठवड्यातून एकदा मी क्लिनिंग करतच असते। तर आय होप तुम्ही सुद्धा करत असाल। मॉर्निंगची माझी सगळी कामे करून झालेली होती, ओट्यावरती जो पसारा होता तोच मला क्लीन करायचा होता। शिवांशला थोडा वेळ मी तिकडं खेळायला लावलेलं होतं, तो त्याचं खेळत होता, त्याआधी म्हणजे इकडचं सगळं क्लीन करून घ्यायचं होतं। तर संध्याकाळचं कसं आहे ना की हे आवरायला नाही जमत, कारण लेट होऊन जातं आणि मग किचन आवरायला खूप कंटाळा येतो, त्यामुळे हे दुपारच्या वेळेसच आवरून घेत असते ओटा। तर मिक्सर बघा, मिक्सरला छान असा एक ब्रशने हात मारून घेते, काही खराब नसतं, पण असं काही जे आपण लिक्विड वगैरे फॉर्ममध्ये जे आपण बारीक करतो त्याचे डाग लागलेले असतात, त्यामुळे मिक्सरसुद्धा क्लीन करून घेते ब्रशने। आपली जी भांडी घासायची घासणी असते त्यानेच क्लीन करते आणि ओल्या कपड्याने छान पुसून घेते, पाणी वगैरे जास्त टाकत नाही म्हणजे खराब होतं। तर झालं। त्यानंतर बघ आता ओटावरचं सगळं जे सामान असतं जसं की मिठाची बरणी, तेलाची बरणी सगळं खाली घेऊन घेते, कारण ओटा मला पूर्ण रिकामा पाहिजेल असतो, पाणी वगैरे टाकायचं असतं, त्यामुळे पाणी लवकर म्हणजे साफ करता येतं। वस्तू वगैरे जर ठेवलेल्या असतील तर क्लीन करायला तितकं अवघड जातं, त्यामुळे सगळा ओटा पहिले रिकामा करून घेते। आणि बघा आता इथे जो गॅस आहे ना तो सुद्धा बघू शकता, गॅसवरच्या ज्या प्लेट्स आहेत भरपूर खराब झालेल्या होत्या आणि प्लेट्स घासायला म्हणजे चहा ओतू गेलेला असतो, वरणाचं ओतू गेलेलं असतं, भरपूर वेळेस कुकरचं सुद्धा ओतू गेलेलं असतं, त्यामुळे असं घासायला लागतंच। आठवड्याभरात असं एक क्लिनिंग करायची गरज पडतच असते। आणि बघा आता
गॅस छानपैकी घासून घेतलेला आहे. बारीक निरीक कानाकोपरा गॅसचा जो आहे, प्लेट्सच्या खालती म्हणा, बटन्स म्हणा, गॅसचे सर्व साफ करून घेते. कारण सगळं धूळ म्हणते आपलं पिठाचं तेलाचं उडालेलं असतं, खरगट उडालं असतं, फोडणीचं उडालेलं असतं. तर ते डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण झुरळं वगैरे येत असतात आणि अशा वासाने वगैरे सुद्धा लगेच झुरळं येत असतात. मुंग्या खूप प्रमाणात किचनमध्ये होत असतात. जरी आपण स्वच्छ ठेवलं तरीही अशा किचनच्या म्हणजे ज्या कानाकोपऱ्यामध्ये थोडं खरगटं असतं ना, त्यामुळे आता बघा किचनची जी स्टाईल आहे ती थोड्या प्रमाणात जितका माझा हात पोहोचत होता तितका मी क्लीन करून घेते. कारण तिथं सुद्धा फोडणीचं उडालेलं असतं. तर छान असं क्लीन करून घेतलं. ब्रशनेच क्लीन करून घेत असते. पाणी वगैरे छान टाकून क्लीन करून घेते. ओल्या कपड्याने पुसत बसत नाही, कारण पाण्याने वगैरे डायरेक्ट धुतलं की अगदी स्वच्छ आणि डीप क्लिनिंग होऊन जाते. त्यानंतर बघा गॅसच्या या खालती जी प्लेट असते तर ती प्लेट्स परमनंट असते, फिक्स केलेली. तर तिच्या खालतीसुद्धा तुम्ही बघू शकतात किती सारे चिकट थर आलेले आहेत आणि फोडणीचं वगैरे म्हणा तिथे सगळं साचलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा झुरळ येण्याची खूप शक्यता असते. गॅसच्या खालतीसुद्धा बघा असं हे जे आपले कानेकोपरे असतात, गॅसच्या खालती आपले बटन असे काही कानेकोपरे असतात, ते सुद्धा क्लिनिंग करण्याची गरज असते. झुरळं तिथेच जास्त बसत असतात, कारण त्यांना कानाकोपरा दिसला की तिथे ते बसलेले असतात. त्यामुळे तर छान असा गॅस सगळा छान असा धुवून घेतला. गॅस छान धुवून घेतल्यानंतर पुढचं म्हणजे ओटा क्लीन करण्याची सुरुवात होते. ओटा हा आपला रोजच्या रोज इतका मेसी होत असतो ना की त्यावरती तेलकट वगैरे सांडलेलं असतं, तूप सांडलेलं असतं, फोडणीचे डाग देखील सांडलेले असतात. त्यामुळे ओटा क्लीन करणं खूप गरजेचं असतं आणि आपल्याला आपला ओटा स्वच्छ ठेवायची इतकी सवय झालेली असते ना की आपण एक वेळी म्हणजे आपलं दुसरं काम आपण बाजूला ठेवू, पण किचन अगदी आपल्याला फ्रेश पाहिजेलं असतं. बायकांना ती अगदी अशी सवय असते ना. तर बघा आता किचनमध्ये जे आपले म्हणजे नळाचं जे पाणी असतं ना ते कधी बोरचं पाणी असतं. त्यामुळे ओट्यावरती खूप असे व्हाईट डाग लागलेले असतात. त्यामुळे ओटा माझा असा पूर्ण व्हाईट पडलेला होता आणि मग तो सुद्धा घासून घेते असा घासणीने. मग बघू शकतात अगदी व्हाईट म्हणजे अगदी चमकत आहेत आणि अगदी ट्रान्सपरंट म्हणजे त्यामधनं माझं ट्रान्सपरंट आरशासारखा चमकत आहेत, तुम्ही बघू शकतात. तर छान असं म्हणजे गॅसची जी म्हणजे लाईन पाईप आहे तो सुद्धा छान घासून घेत असते. वरच्यावर घासून घ्यायचा असतो आणि आपला गॅससुद्धा जो आपण घासतो ना, तर तुमचा जर असा काचेचा गॅस असेल तर तुम्ही त्यावरती घसणी वगैरे आपली तारीची घसणी बिलकुलही लावू नका, कारण लवकर खराब होतात, स्क्रॅचेस येतात त्यावरती. त्यामुळे तर मी अशी साधी प्लेन घसणी वापरत असते. त्यानंतर बघा आता मिक्सरच्या कोपरासुद्धा मी छान आवरून घेतला आणि पुढचं म्हणजे आता खिडकीच्या खालती तर तिथे सुद्धा आता आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा खिडकी जिथे असते तिथून आपली वाफ जात असते आणि त्यामुळे खिडकीच्या इथला जो कडप्पा असतो तो सुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं. धूळ वगैरे बाल्कनीतून येत असते, खिडकीतून येत असते, तसंच राहून जातं आणि मग त्याने सुद्धा आपलं किचन चांगला स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे तर बघा आता छान आता किचनच्या खिडकीच्या इथली खालची स्टाईलसुद्धा छान घासून घेतली, डीप क्लीन करून घेतली आणि आता ओटा क्लीन करण्याची बारी आलेली आहे परत एकदा. तर बघा हा एक साईडचा म्हणजे एल शेपचा ओटा आहे, त्यामुळे आता एक साईड झालेली आहे. आता ही दुसरी बेसिंगच्या इथली साईड घासून घेणार आहे. तर बघा घासून घेतलं की आता जेव्हा वायपरने क्लीन करत आहे तर ओटा किती क्लीन दिसणार आहे तुम्ही बघू शकतात. आपण जर कपड्याने जर पुसणार असेल तर आपला ओटा अगदी मेसी वाटतो, परत खराब दिसायला लागतो, भुरका दिसायला लागतो. त्यामुळे वायपरनेच क्लीन करते. अगदी स्वच्छ आणि क्लीन झालेला आहे ओटा माझा. पुढचं म्हणजे असं की आता आपण आपले जे गॅसचे जे प्लेट्स असतात माझ्याकडे तर अशा प्लेट्स आहेत आणि बर्नरसुद्धा आणि ज्या आपल्या स्टँड असतात गॅसचे आपले स्टँड ते सुद्धा असे डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. कारण खूप म्हणजे ओतू गेलेलं असतं, चहाचे थर जमा झालेले असतात, जळालेलं असतं. त्यामुळे तसंच न ठेवता अशी डीप क्लिनिंग करण्याची गरज पडते. आणि कोणतंही तुम्ही भारीतलं लिक्विड वापरा, ऑनलाईन जे प्रॉडक्ट्स असतात त्याने तुम्हाला दाखवलं जातं की अशा पद्धतीने 1 मिनिटात साफ होईल, तर असं काही नसतं. तुम्हाला अशा हाताने म्हणजे त्यानंतर तुम्ही जे लिक्विड जरी वापरलं थोड्या प्रमाणात फरक होत असेल, पण आपल्या हातानेच आपल्याला घासणीने म्हणा क्लिनिंग करायची गरज पडते. तर बघा त्यानंतर बघा प्लेट्स छान धुवून झालेले होते आणि हे जे माझी मनी प्लॅन्टचं जे बॉटल्स होती किचनमधली
तर ती सुद्धा छान क्लीन करून घेतली. त्यामधलं पाणी चेंज केलं, मनी प्लांट छान धुवून आणि मग साईडला ठेवला. त्यानंतर बघा जे आपले स्टँड वगैरे होते ते स्टँड वगैरे सुद्धा छान मी धुवून घेतलेले होते. आणि काय होतं ना की त्याला गंज चढत चालतो. किचनमध्ये आपण जो स्वयंपाक बनवतो ना त्यामुळे गंज चढत चालतो स्टँडला, काळे असल्यामुळे. तर आपल्याला ते लवकरात लवकर स्वच्छ करायला पाहिजे. तर छान क्लीन करून घेतले. पुढचं काम म्हणजे जो आपला माझ्या किचनच्या बेसिंगच्या बाजूला एक कडप्पा दिलेला आहे, तिथे माठ ठेवू शकते किंवा भांडे ठेवू शकते. तर तो सुद्धा असा डीप क्लिनिंग करून घेत असते, कारण तिथे सुद्धा उडत नसतं पण मग पाणी वगैरे उडालेलं असतं किंवा असंच खराब झालेलं असतं. तिथं कचऱ्याची पिशवी वगैरे ठेवत असते, त्यामुळे ते क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं. पुढचं म्हणजे नळ क्लीन करून घेते. नळावरती इतके सारे डाग लागलेले असतात, खरगटं उडालेलं असतं, ते सुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर आपली ॲक्वागार्डची जी नळी असते ती सुद्धा रोज अशी क्लीन करते, कारण त्यावरती सुद्धा आपले चिकट थर लागलेले असतात आणि नळीसुद्धा स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं. तर बघा आता पाण्याने छान धुवून घेणार आहे. तर पाण्याने धुतल्यावरती नळ इतका नवीन दिसत होता की आता असं वाटत होतं की आत्ताच नळ फिटिंग केलेला आहेत आणि इतका चमकत होता, आरशासारखा चमकत होता. तर वायपरने छान एकदा पाणी टाकून क्लीन करून घेतलं, कारण वायपरने कसं आहे ना की आपलं किचन अगदी म्हणजे लवकर क्लीन होतं, थोडंसुद्धा पाणी वगैरे राहत नाही. तर आता वायपरला क्लीन करणं, इतकं सारं वायपरने आपलं किचन स्वच्छ केलेलं असतं, तर वायपरला सुद्धा क्लीन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे वायपरसुद्धा असं घासणीने रोजच्या रोज क्लीन करते किंवा डीपली वीकली क्लिनिंग करत असते. तर वायपरसुद्धा छान क्लीन करून झालं. आता बघा जे बर्नर आहे, तर बर्नरवर आपण जेव्हा काही म्हणजे बर्नरवर देखील इतकं काही सांडलेलं असतं, त्यामुळे आपलं जे गॅस असतो ना तर ते गॅस इतका वाया जात असतो आणि गॅस खूप स्लो चालायला लागतो. तर त्यामध्ये अडकलेली घाण, तर ती एकदा बर्नरसुद्धा स्वच्छ केले तर तुमचा बघा गॅससुद्धा रोज म्हणजे जास्त स्पीड गॅसचा वाढेल आणि तुमचा गॅससुद्धा वाया जाणार नाही. त्यानंतर बघा जे आपले ओट्यावरचे जे कपडे असतात, जे आपण त्याने आपला ओटा क्लीन करतो, तर ते कपडेसुद्धा आपल्याला असे घासून घ्यायची गरज पडत असते, धुवून घ्यायची गरज पडत असते. तर ओट्यावरतीच आपण छान असं क्लीन करू शकतो. बाथरूममध्ये नेण्यापेक्षा इथंच आपण ओट्यावरती असे घासणीने लिक्विडने असं छान घासून घेत असते. अगदी स्वच्छ आणि चकचक निघून जातात कपडे, त्यावरती थोडासुद्धा म्हणजे चिकट थर तेलकट वगैरे राहत नाही. तर त्यानंतर बेसिंग छान शेवटचं म्हणजे बेसिंग धुवून घेणार आहे. तर बेसिंगचं भांडं आपलं इतकं सारं म्हणजे भांडे आपण त्यामध्ये ठेवतो, त्यामुळे ते भांडंसुद्धा आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं असतं. त्यानंतर त्यावरची जाळी, तर जाळीच्या खालतीसुद्धा चिकट थर झालेले असतात. ज्या बायका म्हणजे जॉबला जाणाऱ्या असतील किंवा त्यांच्या घरामध्ये जर मेड वगैरे लावलेली असेल कामाला, तर त्या काय करतात, भांडे वगैरे स्वच्छ करतात, पण असं इतकी स्वच्छता नाही ठेवत जितकी आपण आपल्या घरातली स्वच्छता ठेवतो. त्यामुळे आपल्याला हे असं आपल्या पद्धतीनेच क्लीन केलेलं गरजेचं असतं. आणि बघा ना, आपण आपलं घर जर इतकं स्वच्छ जर ठेवलं तर आपल्याला बायकांना किती आनंद होतो ना. तर किचन तुम्ही आवरल्यानंतर तुम्हालाच असं पण होत असेल, जसं मला होत असेल की किचन बघावंसं वाटत असतं. आणि आपण आपल्या हाताने जेव्हा आपण क्लीन करतो ना, तर घरामध्ये जी पॉझिटिव्ह वाईब्स येत असते ना, तर ती बघून म्हणजे अगदी प्रसन्न वाटत असतं आणि आपल्यालासुद्धा आनंदी देखील वाटत असतं. तर बघा बेसिंगचं भांडं छान धुवून घेतलं. जाळीसुद्धा डीप क्लिनिंग करून घेत असते. जाळीवर थोडंसुद्धा मी खरगटं ठेवत नाही, झुरळं वगैरे लगेचच येत असतात. पाईपमध्ये आपली स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं बेसिंगमध्ये, कारण खरगटं वगैरे जर अडकलं तर पाईप वगैरे तुंबतो आणि मग बेसिंगच्या भांड्यामधनं पाणी जायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे असं खरगटं वगैरे काढून घेत असते. तर बघा आता माझं किचन अगदी सुंदर आणि टापटीप झालेलं आहेत, किती चमकत आहेत, आरशासारखे माझी टाईल्स चमकत आहे, कडप्पा चमकत आहे. बघा गॅससुद्धा ट्रान्सपरंट अगदी म्हणजे त्यामधून आरसा देखील असा चमकत आहेत. आणि अशी माझी रोजची क्लिनिंग असते किंवा डीप वीकली क्लिनिंग असते. तर तुम्ही रोज जर ठेवणार असाल तर अजूनच चांगलं. जर तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा अशी क्लिनिंग करत जावा. तर आता कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये.